छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडियाळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. शिवरायांची तुलना ही कोणाशी होऊ शकत नाही. टिपू सुलतानांची लढाई इंग्रजांसोबत नक्की त्या ठिकाणी झाल्या, परंतु शिवरायांची त्याची तुलना होऊ शकत नाही. राहिला हर्षवर्धन सपकाळ, तर हा हैदराबादच्या निजामाची वैचारिक अवलाद आहे, हे नेहमी सांगत असतो. त्याला वारंवार या मातृभूमीशी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं त्याच्याबद्दल वारंवार बोलण्याची त्याला सवय आहे. एवढा तो राजकीय नेत्यांबद्दलही काही त्या ठिकाणी बोलत असतो. पण शिवरायांची तुलना कोणीही कोणाशी दुसऱ्या इतरांशी करू नये.